आज आपण श्री डोंगराई देवी तीर्थक्षेत्र कडेपूर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत। आज आम्ही तुम्हाला सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर मधील आराध्य दैवत असणाऱ्या डोंगराई देवीचे दर्शन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घडवणार आहोत। चला। कडेपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर डोंगरावर डोंगराई देवीचं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे। नमस्कार, आज आपण सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर या गावामध्ये आलेलो आहोत। आज इथल्या प्रसिद्ध असणारं इथल्या भागाचं ते आराध्य दैवत असणाऱ्या डोंगराई देवीच्या मंदिरात आज आपण आलेलो आहोत। फार डोंगरावर असणारं मंदिर फार सुंदर आहे, निसर्ग संपन्न आहे आणि नक्कीच इथली आख्यायिका जी आहे, इतिहास आहे तो फार सुंदर आहे। इथल्या भक्तांचं ते आराध्य दैवत आहे, म्हणून आपण आज बघणार आहोत डोंगराई देवीचं मंदिर। चला। कडेपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर स्वतःच्या गाडीनं आपण सहज जाऊ शकतो, कारण चांगला डांबरी रस्ता आहे, वळणदार रस्ता आहे, त्यामुळे आपण सहजपणे मंदिराच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत सहजपणे जाऊ शकतो। त्यानंतर डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत। पायऱ्याही अतिशय सुंदर अशा आहेत। पहिल्यांदा आपल्याला भैरवनाथाचं मंदिर छोटंसं दिसतं, तेही दगडी बांधकाम असलेलं। जसं आपण वर जातो तसं आपल्याला मंदिर दृष्टिक्षेपात येतं। फार उंचावरून डोंगराचं दृश्य जर बघितलं तर फार सुंदर दिसतं, कारण डोंगराच्या सभोवताली विविध प्रकारची झाडं असल्यामुळं हा परिसर अतिशय निसर्गसंपन्न आहे। एखाद्या किल्ल्यासारखं हे मंदिर सगळ्यांना वाटतं। जसं आपण प्रवेश करतो तसं फार सुंदर असं दर्शन आपल्याला घेता येतं। आपण प्रवेश केल्यानंतर मंदिर आपल्याला दिसतं। दगडी बांधकाम असलेलं बरेच वास्तू या ठिकाणी आपल्याला दृष्टिक्षेपात येतात। आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर मनाला अतिशय शांत वाटतं, कारण देवीची प्रसन्न मूर्ती पाहिल्यानंतर आपल्या मनाला आनंद मिळतो आणि इथं आलेल्याचं सार्थक होतं। श्री डोंगराई प्रसन्न म्हणून लिहिलेला बोर्ड दिसतो आणि आपण नतमस्तक होतो। इथनं सांगतो तुम्हाला, ही इथं ह्या डोंगरात वाघ ही फिरत होतं आणि पाणी हे घालायला किंवा त्यासून राक्षस एक आल्यानंतर त्या राक्षसाने काय केलं, माणसं खायची सुरुवात केली आणि नंतर धावा केल्यानंतर तुळजाभवानीनं आली, इथं रूप बदललं, या टेकावर बसली। तो राक्षस आल्यानंतर त्याला खलास केला। मग कडासूर नावाचा तो राक्षस, कडासूर नंतर मारल्यानंतर ही त्यांच्याकडे राक्षसाकडेच बाकीच्या ही मंदिर तयार झालेलं असतं आणि त्यानंतर मग ही पहिल्या स्वयंभू ही स्टार्टिंग त्याच्या शेजारी ती नंतर आमच्या लोकांनी तयार केलं छोटं आणि नंतर ही आणली। ही मूर्ती आता सध्याला 460 वर्ष 860 वर्षाची आई त्याला मग हे करून, कारण काय जालना आलत नव्हती, ती आणली। त्याला 70 वर्ष झाली, ती बाहेर बसली। 7.5 लाख रुपये घाललेली ती 3 वर्ष झाली आता, त्यामुळे हे सुधार केली। हे कडेपूरच आराध्य दैवत आणि कसं झालं, मित्र ती दमल्यानंतर राक्षस मारल्यानंतर मग नंतर काय ते झालं की राक्षस मेल्यानंतर तिला इथं स्थापना तिने केली। म्हणजे आता पहिल्या काळातली माणसं त्यांनी स्थापना केली आपली, इथं बसवली, हे झालं। मग काही दिवस असं गेल्यानंतर तिचा महिमा हिनच वाढवलेला। तुळजाभवानीची कर्नाटक मधली इकडली हैदराबाद तुळजाभवानी ती त्यांची म्हणजे त्यांची देवी ती, आणि मद्रास कडली इकडली ती देवी ती ही मोठ्या यात्रा करते, ती सगळं करते ती। आणि असं करीत करीत काय दिवस गेले
उत्तर चालल्यानंतर ही देवीचं हे सगळं तयार करून आता वाढवीत जायचं आहे. बघूया आता बाहेरची खानबीन घालून सरकारचं काय थोडं बहुत मिळाले ते पैसे, मग आपलं जोपर्यंत घर लागत नाही तोपर्यंत काम लागायचं आणि वरनच आपलं या जायचं पात्र्यात सगळं हे करून पावसाच्या ह्यानं लोकांची गैरसोय होती. ते आता झालंय, आता जवळच आले, आता होईल ती. चालेल. तुमचं नाव काय? दादा सुयादव. पुजारी आहे का तुम्ही? बरं. आपण दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आसपास जर बघितलं तर विविध प्रकारच्या देवांची छोटी छोटी मंदिरं आहेत. त्याचबरोबर मंदिराचं जे शिखर आहे तेही सुंदर आहे, अगदी सोन्यानं मढल्यागत दिसतं. त्यामुळं हा परिसर अतिशय सुंदर असा आपल्याला वाटतो. आपल्या मनामध्ये जर विचारांचा गोंधळ निर्माण झाला असेल, मनात अशांतता असेल, तर नक्की अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे जिथं आपल्या मनाला शांतता वाटेल. म्हणून आज आपण तुमच्या सगळ्या वाचकांसाठी, कृष्णकुंज प्रेमींसाठी आज आपण डोंगराई देवीचं दर्शन या माध्यमातून तुम्हाला घडवून आणलं. फार उंचावर असणारा डोंगर फार सुंदर आहे. कडेगाव आणि कडेपूर या दोन्ही गावांचं श्रद्धास्थान, आराध्य दैवत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण दोन्ही गावं एकमेकांच्या फार जवळ आलेली आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आध्यात्मिक ज्ञानही मिळवलं पाहिजे, कारण आध्यात्मिक ज्ञानामुळं आपलं मनाला शांतता मिळतेच, त्याचबरोबर आपली उत्तरोत्तर प्रगतीसुद्धा होते. कारण आपलं जर मन सकारात्मक असेल तर निश्चितपणे आपल्या कार्यात आपल्याला यश मिळतं. म्हणून आपण वेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत. हे आहे तिथलंच एक देवीचं मंदिर, ते आपण आता बघत आहोत. सर्व छोट्या छोट्या मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर आमची पावलं परतीच्या प्रवासाकडे सुरू झाली.